बातमी मुंबईकरांसाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना गुढीपाडव्याला गिफ्ट मिळणारे मलबार हिल इथं तयार करण्यात आलेला नेचर वॉकवे सोमवारपासून खुला करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईच्या पर्यटनात आणखी एका पर्यटन स्थळाची भर पडणार आहे। मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना गुढीपाडव्या दिवशी एक नवीन गिफ्ट मिळणार आहे। मुंबईकरांना एक नवीन पर्यटन स्थळ सुद्धा मिळणार आहे। आता मी मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्ग या ठिकाणी आहे। जवळपास 700 मीटरचा हा सगळा वॉकवे तयार करण्यात आलेला आहे। निसर्गाच्या या सानिध्यात तुम्हाला या वॉकवेवरनं चालता येणार आहे। जवळपास 700 मीटरचा हा वॉकवे असणार आहे आणि कशा पद्धतीनं हा वॉकवे बनवण्यात आलेला आहे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे। संपूर्ण वॉकवे हा लाकडी याच्यामध्ये बनवण्यात आलेला आहे आणि जवळपास याची लांबी ही 700 मीटरपर्यंत असणार आहे। त्याचसोबत या सगळ्या परिसरात मलबार हिल या परिसरात वेगवेगळ्या पद्धतीचे पक्षी प्राणी आढळतात, त्यांची माहितीसुद्धा या वॉकवेवरती देण्यात आलेली आहे। आणि या उन्नत मार्गाचं काम जवळपास 2 वर्ष जे आहे हे सुरू होतं। मुंबईच्या एका उंचीवरती हा मार्ग बनवण्यात आलेला आहे आणि रविवारी या नेचर वॉकवेचं लोकार्पण होणार आहे आणि सोमवारपासून हा वॉकवे मुंबईकरांच्या सेवेत असणार आहे। खरं तर आता अशी माहिती मिळते की या वॉकवेसाठी तिकीट दरसुद्धा जे आहेत हे लावण्यात येणार आहेत। अद्याप या तिकीट दरांची निश्चिती जी आहे ही महापालिकेनं ठरलेली नाही आहे। मात्र आपण जर पाहिलं गेलं तर याच्या बाबतीत एक तिकीट घरसुद्धा सुरुवातीलाच उभं करण्यात आलेलं आहे आणि मुंबईकरांना खास करून मुंबईत जे पर्यटक येतात त्यांना एक वेगळा अनुभव देणारा हा नेचर वॉकवे असणार आहे। ज्या पद्धतीनं बाहेर देशात वेगवेगळ्या पद्धतीचे असे नेचर वॉकवे असतात तशाच पद्धतीचा आणि त्याच धर्तीवरती मुंबई महानगरपालिकेनं हा वॉकवे जो आहे हा तयार करण्यात आलेला आहे। या वॉकवेचं वैशिष्ट्य म्हणजे हा वॉकवे हा संपूर्णपणे लाकडी बनवण्यात आलेला आहे आणि अगदी मलबार हिलवरती हा सगळा वॉकवे आहे। ज्या ठिकाणी झाडं आणि डोंगराचा हा सगळा परिसर आहे। या परिसरात हा मुंबई महानगरपालिकेकडे गेली 2 वर्ष या नेचर वॉकवेचं काम जे आहे हे हाती घेण्यात आलं होतं आणि आजच्या घडीला हे काम जे आहे हे पूर्ण झालेलं आहे। तिकीट दर आहेत हे अत्यंत कमी स्वरूपाचे असू शकतात। मुंबईतील शाळेच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सवलत असू शकते, वृद्ध व्यक्तींना याच्या बाबतीत सवलत असू शकते आणि तशाच पद्धतीनं या तिकीट दरांच्या बाबतीत मुंबई महानगरपालिका नेमकी काय निर्णय घेते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। कारण का या तिकीट दरांवरनं एक वादसुद्धा जो आहे हा येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकतो। मात्र हा नेचर वॉकवे जवळपास 700 मीटर लांबीचा हा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या रविवारी या नेचर वॉकवेचं लोकार्पण होणार आहे आणि सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत हा वॉकवे असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना एक प्रकारे गुढीपाडव्याचं एक वेगळं गिफ्ट महानगरपालिकेने दिलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।